तर वाटलं नव्हता की केळापूरचा मंदिर असं असणार म्हणून। तर चला दाखवतो तुम्हाला पण। तर घरी राहू आलता त्रास, तर मग आम्ही तिघे जण निघले केळापूरचा मंदिर पाहण्यासाठी। तर केळापूर पांढरकवड्यावाला केळापूर नाही, बल्कि हे आहे घोटीजवळ। तर मी बरेच काय मंदिराचे व्हिडिओ शूट करून टाकलेला आहो, त्याच कारणानं आपल्याला काही जण सांगले की केळापूर मंदिर पण मस्त मंदिर आहे म्हणून आम्ही तिघे जण निघले तेच मंदिर पाहण्यासाठी। तर केळापूर हा गाव येते वागदा मानुसदरीपाशी। तर आपल्या गावापासून 15-20 मिनिटातच पोहोचलो तांड्यावर। तर इथं आल्याबरोबरच आपल्याला गायचा झुंड पाहायला भेटला। तर मग थोडासा थांबलो आणि निघलो वापस केळापूरले। तर घटक्याभरातच पोहोचलो केळापूर मध्ये। तर मग निघलं सीधा मंदिराकडे। तर मंदिर गावामध्ये नाही, बल्कि गावाच्या बाहेर आहे। जर तुम्ही केळापूर मध्ये येऊन कोणाला पण विचारसान तर तुम्हाला लहान मुलं पण सांगून देईल। तर मग पुढे गाडी जात नावा तिथं गाडी ठेवलं रस्त्यावर आणि निघलं पैदलच। तर जास्त दूर न जाता आपल्याला एक नाला पार करून सीधा पोहोचतो आपण मंदिराजवळ। तर गेल्याबरोबरच पाहायला भेटते आपल्याला पुरा गोट्याचा बनलेला मंदिर। तर मंदिराच्या बाहेरच पाहायला भेटते आपल्याला नंदी। मग सीधा गेला मंदिरामध्ये, तर ताण्या होता दर्शन करत। तर इथं आहे महादेवाचा शिवलिंग आणि त्याच्या पुढेच पाहायला भेटते आपल्याला 2 देवाची मूर्ती आणि साईडलेच पाहायला भेटते एक टाक्यासारखा, जे की बनलेला आहे पुरा गोट्याने। इथे जेवढं काय बनलेलं आहे सारा गोट्यानं बनलेला आहे। आणि मंदिराच्या जवळपास जेवढे काही गोटे आहे ते पुरा मंदिराला यूज करायसाठी आणले होते आणि त्याच्यावर पुरा डिझाईन काढलेले होते, पण काही कारणामुळे ते काही यूज केले नाही। आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडला पण तुम्हाला 2 शिवलिंग आणि काही मूर्त्या पाहायला भेटन। आणि इथं आल्याच्या नंतर तर लयच भारी वाटत होता। तर इथचा मंदिर पाहून फक्त एवढीच माहिती एकट्ट झाली, तर मंदिराबद्दल बाकी काही माहित नाही। तर मग वापस आला गाडीपाशी आणि गाडी घेऊन निघलं सीधा घराकडे। तर हा मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा। तर 1K फॉलोअर्स कंप्लीट व्हासाठी काहीच फॉलोअर्स कमी आहे, तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या। तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच। व्हिडिओ आला असेल तर नक्की लाईक करा आणि असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो पण करून घ्या।